अजनुस येथे जमिनीच्या वादातून व्यापारी व स्थानिक शेतकरी आमने-सामने, झटापटीनंतर पोलीस आमच्या ठाण्यात आता जरी तक्रार. आज जरी सातबारा हा प्रतिनिधी काढला खंडाळा. गट नंबर खंडाळा 305 तालुक्यातील मध्ये अजनुस आमच्या येथे सगळ्यांची जमिनीच्या वादातून व्यापारी नावं व ह्याच्यात स्थानिक आहेत. शेतकरी यांच्यात 96 जोरदार वाद होऊन सालापासून त्याचे आमची रूपांतर वहिवाट आहे. झटापटीत झाल्याची घटना आता जे समोर कोणी आली त्यांचं आहे. खरेदी केलेली या आहे घटनेमुळे ते आम्हाला परिसरात काही काही काळ तणावाचे पूर्वकल्पना नाही. वातावरण निर्माण मोजण्याची झाले. आम्हाला कुठली नोटीस मिळालेल्या आली नाही. माहितीनुसार पुणे आम्हाला येथील कुठेही व्यापारी बोलवलं गेलं अभिजित नाही आणि लक्ष्मण परस्पर खाडे आमच्या यांच्यासह सागर जेथे, अमोल 305 शेवते आणि गट रंजन नंबरमध्ये पाटील हे अजनुस येथे आले त्यांनी असता पोल रोवले. जमिनीच्या म्हणजे वादातून हद्द त्यांचा त्यांनी फिक्स स्थानिक केल्या. शेतकरी व महिलांशी त्यावरून वाद झाला. आम्ही आज या वादाचे खरं पुढे 1 तारखेला झटापटीत त्यांच्याशी रूपांतर चर्चा करणार झाल्याचे आहोत. सांगितले जात पण आहे. त्याच्या आधीच त्यांनी घटनेनंतर संबंधित आमच्या काही शेतकरी व मुलांना महिला यांनी तिथे खंडाळा येऊन पोलीस परस्पर स्टेशन गाठून मारहाण तक्रार करून देण्याचा त्यांचं प्रयत्न एक केला. शेड पाडलं. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार त्यांना त्यांचं काही तास अतिक्रमण पोलीस ठाण्यात शेड थांबविण्यात आमचं आले. आणि ते त्यानंतर पाडून पोलिसांनी लेखी त्या तक्रार द्या, मुलांच्यावर त्यानुसार उलट खोट्या आवश्यक ती कंप्लेंट केल्या. कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगितल्याची माहिती त्यांनी दिली. आमच्या या 305 घटनेमुळे गट अजनुस नंबरमध्ये परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रकरणाचा पुढील तपास मोजणीचं खंडाळा त्यांनी पोलीस आम्हाला करत कधी आहेत. कळवलंच नाही आणि मोजणीचं काही न कळवता परस्पर आमच्या ह्याच्यावरनं नंबर लावून टाकले त्यांनी आमच्या गटात आणि त्याच्यासाठी ते शेड सुद्धा काल पाडलं. ते मुलांनी हरकत घेतली म्हणून त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल केलेत. ही मुलं म्हणजे सरळ मार्गी चालणारी व्यावसायिक आणि शेतकरी आहेत, तरी सुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत. आमचं कुठलंही म्हणणं पोलीस स्टेशन ऐकून घ्यायला तयार नाही. आमच्या शेतकऱ्यांच्यावरच अन्याय चाललाय सगळा. अजून तरी आम्हाला कुठं त्यांचं नाव दिसलेलं नाही. त्यांनी परस्पर कुठल्या आधारावर त्यांनी आमच्यावर तक्रार दाखल केली, कुठनं मोजणी केली आम्हाला काहीच माहित नाही. काल तुमच्यावर गुन्हा दाखल झालेली कधी कळलं? तुम्ही पोलीस स्टेशनला आला होता? 3:30-4 वाजता पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. आम्ही सुद्धा आलो होतो पण आमचं म्हणणंच ऐकून घेत नाही पोलीस स्टेशन. ते मला काय झालं, मला दिसलं माझ्या हाती त्यांनी पाठी रोवली आणि ह्या माणसाच्या ह्याला चिड पाडत होता पांडूच्या तिथं. म्हणून मी बोलायला गेले, माझ्या जाग्यात काय म्हणून पाठी लावतो तू, बीसीसी का लावलीस माझ्या जाग्यात? तर मला गचकत देतोय तो बाबा. कोण होता ते बिल्डर का कोण? त्यांना ओळखता का तुम्ही? मी नाही ना, आता ते कुठली येते आणि कुठली नाही. समोर आल्याच्या नंतर ओळखताल ना? हा, चमक आल्यानं ओळखतो. हा, तुम्ही काय सांगा, तुम्ही होता का तिथं? दरबार आहे. मी रानातच होती त्यावेळेला आणि आमची जागा, आमची शेड आहे ना तिथे, शेड पाशी गेली होती मी. तिथनं रानात गेली. रानात परत आली की माणसांच्या गाड्या वगैरे सगळ्या उभ्या होत्या, जेसीपी वगैरे, आणि चाललं होतं त्यांच्या जागेत, त्यांच्या हद्दीत आधी काम चाललं होतं. नंतर आमच्या जागेत आली ती गट नंबर 5 मध्ये आणि शेड पाडण्याचं त्यांनी हे केलं. आजी तिथं गेल्या, आजीनी पण त्यांची पण जरा बाचाबाची झाली. त्यांना धक्काबुकी दिल्यामुळे आम्ही तिथं गेलो त्या जागेवरती आणि मग तिथे नंतर मग त्यांच्याशी आमची पण बाचाबाची झाली. त्यांनी पण आम्हाला धक्काबुक्की दिली आणि मग नंतर मुलं आली आमची. मुलांना कळल्यानंतर मुलं आली की बाबा चाललेत आपल्या शेडमध्ये अशी भांडणं चाललीत म्हणून. मग मुलांशी पण त्यांनी वाद केला आणि नंतर मग मुलांना पण त्यांनी मारहाण केली आणि नंतर स्वतःच पोलिसांना बोलून मुलांना घेऊन गेले. पोलीस स्टेशनला आल्यावर पोलिसांचं सहकार्य भेटलं? नाहीच मिळालं ना. 4 वेळा आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जायचा प्रयत्न करतो, आम्हाला बाहेर ढकलतायत, बाहेर बसून देत नाहीयेत. रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही बसलो तरी आमची त्यांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. पोलिसांनी तुम्हाला तुमच्या 7/12 पत्र किंवा तुमच्या जमिनीचे काही विचारलं नाही. माझं म्हणणं काय आहे, आम्ही ह्या तालुका खंडाळ्यातलं राहणारे आम्ही रहिवासी आहोत, शेतकरी आहेत आम्ही. त्यांनी आमची तक्रार नोंदवून घ्यायला पाहिजे. तुम्ही बाहेरच्या माणसांची तक्रार पहिली नोंदवून घेतायत. हा गुन्हा पहिला त्यांच्यावरती केला पाहिजे आपण. किंवा पोलिसांनी समोरच्या व्यक्तीचे 7/12 तुम्हाला दाखवले? नाही, काहीच दाखवलं नाही. का आमच्याशी बोललेच नाहीत. मी काय म्हणजे आमची तक्रार तुम्हाला नोंदवायची नव्हती, पण आमचं म्हणणं तरी ऐकून घ्या महिलांचं. तेवढं तरी तुम्ही करू शकता ना तेवढं. त्यांनी काहीच विचारलं नाही. आम्हाला एवढं बाहेर जा म्हटले आणि रात्री 11 वाजता आम्हाला म्हटले घरी जावं तुम्ही आता. तुम्ही फिर्याद दाखल करण्यासाठी थांबलो होती की मी 4 वाजल्यापासून होती मी. तरी तुमची फिर्याद दाखल नाही घेतली. आम्ही खुद्द ह्या तालुक्या गावचे असून आमची घेऊ शकत नाही. बाहेरच्यांची तुम्ही पहिली घेताय. पहिला गुन्हा त्यांच्यावर दाखल केला पाहिजे, हे माझं मत आहे. पहिलं आमची जर तक्रार पोलीस जर तक्रार घेणार नसतील तर आम्ही स्वतः पोलीस स्टेशन समोर आत्मदहन करणार आहे. आम्ही या गावचे खुद्द शेतकरी आहेत. आमची तक्रार त्यांनी नोंदवून घ्यावी अशी विनंती करते मी त्यांच्याकडे. पण ज्यांनी आमच्या जमिनी घेतलेल्या आहेत, खरेदी केलेले आहेत, त्या कशासाठी गेलेले आहेत?
आम्हाला उपभोग मिळण्यासाठी गेलेले आहेत ना. आम्ही त्याचा उपभोग कधी घ्यायचा? जर का त्याचा आम्हाला उपभोग घेता येणारच नसेल तर आम्ही करायचं काय? आमच्या हक्काच्या जमिनीवरती तुम्ही अतिक्रमण करताय. जो की तो आज रहिवासी नाहीये गावचा, त्या माणसाला तुम्ही सपोर्ट करताय, आणि जे रहिवासी आहेत, स्थानिक आहेत, त्यांना तुम्ही आज जेलला पाठवताय. हा कुठला न्याय? जर का तुम्ही ह्यांच्यावरती कारवाई नाही केली, आमचा जर का गुन्हा नोंदवून नाही घेतला, आमची तक्रार घेतली नाही, तर आम्ही लवकरात लवकर आत्मदहनाचा इशारा देतोय तुम्हाला. आणि आत्मदहन करणार का तर करणार, आणि खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्येच. आज खंडाळा तालुक्यामध्ये एवढे गुन्हे गंभीर झालेत, त्या गंभीर गुन्ह्यांसाठी DYSP कधी आले नाहीत. स्वतःहून गुन्हा दाखल करण्यासाठी DYSP खंडाळा पोलीस स्टेशनला हजर आलेले नाहीत. तरी सुद्धा हा किरकोळ गुन्ह्यासाठी स्वतः DYSP खंडाळा चौकीमध्ये 3 वाजल्यापासून ते रात्री 7 वाजेपर्यंत बसून होते. 7 वाजेपर्यंत बसून त्यांनी हा गुन्हा दाखल केला. आता आम्ही करायचं काय? ह्याच्यामध्ये असं घडतंय की शेतकऱ्यांची जमीन हडपण्यासाठी आणि एजंट लोकांना जमीन विकण्यासाठी सगळ्यात सहकार्य जे जास्त करत असेल ते पोलीस प्रशासन. हे पहिल्यांदाच खंडाळा तालुक्यात अशी घटना घडली की शेतकऱ्यांच्या नरडीवरती पाय देऊन हे पोलीस प्रशासन फक्त आणि फक्त एजंट लोकांना ताकदीने सपोर्ट करतंय आणि शेतकऱ्यांना मारायचं काम करतंय. आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.